ही स्पर्धा मोठी आहे मित्रांनो. कारण भावेशकडे वेळ भरपूर कमी असतो, मात्र गावाच्या हितासाठी तो इथे जरूर आलाय. समीरच्या विनंतीस मान देऊन हे दत्तडागोर आपण पाहतो भरपूरसे खेळाडू असे आहेत. स्पर्धा आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा असल्याने नक्कीच ते वेळ काढतात. त्यांना माहिती प्रवेश फी जास्त असल्यानंतर आपल्या टीमला आपली खूप महत्त्वाची गरज आहे. वेळ काढून येतात नक्कीच. नक्कीच आता मात्र भोजनाचा स्वाद जरूर घेणार आहेत भावेश. स्ट्राईक एंडला तेजस, नो स्ट्राईक एंडला वीरनाथ आहेत. थोडंसं बदल तुम्हाला पाहायला मिळतोय कारण की आपण पाहिलं तर श्रद्धांजली चषक जुन्या डोंबिवलीच्या मैदानामध्ये भरपूर मोठी इंजुरी निलेश म्हात्रेला झाली, त्यामुळे तो आता जरूर क्रिकेटपासून लांब असणार आहे. मग त्याच्या अनुपस्थित जल्पेश भोईरवरती खूप मोठी जिम्मेदारी असेल. तर सुमित, ज्या गोलंदाजाचा मी उल्लेख केला तो गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढतायत. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे धावतायत. मात्र पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमा पार फरार 4 धावांसाठी. फर्स्ट राऊंडची ज्यावेळी मॅच सामने सुरू असेल तेव्हा हॅट्रिकसाठी 1000 रुपये सुद्धा आहेत आणि सेकंड राऊंडसाठी 2000 रुपये हॅट्रिकसाठी. तर हर्षद तांडेल आपले 1000 रुपये घेऊन जायचे बेतवडे संघाचे. हर्षद तांडेल, वाईटचा इशारा येतोय. तर सुमितला प्रत्येक विकेटला 500 रुपये आहेत कुणाल पाटील यांच्याकडनं आणि विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये. हर्षद तांडेलला विनंती असेल बेतवडे बी संघाचे आपल्या 1000 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जायचं, ज्यांनी हॅट्रिक पूर्ण केली होती सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये. तर नक्कीच ते पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. सुमित गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत, वेगवान चेंडू होता, वेगाने इम्प्रेस करतोय. सहा धावा धापल कधी लागल्यात त्या प्रथम फलंदाजी असताना मोठागाव संघाच्या सुमितकडे प्रचंड वेग आहे. मकर संघाच्या चषकमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुमितची निवड झाली होती. खूप सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून आदित्यची निवड झाली होती आणि मॅन ऑफ द सिरीज राहुल पाटीलला तुम्ही पाहिलं. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटला क्षेत्ररक्षक टीप मध्ये एकच धाव मिळेल. आकाश पाटील आहे तिथे, खूप चांगले क्रिकेटर, गोलंदाजी खूप चांगली करतात, फलंदाजी खूप चांगली करतात आणि क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं करतात. सुमित गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतात लाईन पाहावी लागेल, एक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. कॅप्टन कुल महेंद्र भोईर तुम्ही पाहतात एस्टनच्या मागे. आपण पाहिलं जाता जी टोंडऱ्याची स्पर्धा आहे त्या स्पर्धेत सुद्धा असं वाटलं होतं घोरसे या संघाला सुद्धा पराभूत करेल, मात्र राहुलची विकेट त्या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरली होती. खूप मोठं योगदान राहुलचं आहे या संघासाठी. हा चेंडू पाहावं लागेल, स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र पंच वाईट चिकून करतायत. 1+1 2 धावा, कारण की हातावरती नियंत्रण नाहीये. 2 धावा इथे मिती धावसंख्या झाली ती 10. पहिलं षटक मार्गस्थ 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि मोठागाव संघाची धावसंख्या आली ती 10. चांगली सुरुवात आपण म्हणावी लागेल मोठागाव टीमची.
हा चेंडू तुम्ही पाहताय, पायचीच स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज विरनाथ चिके इथे समाप्त. पहिला धक्का. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया व्यासपीठाच्या दिशेने. आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय पारगावचे सरपंच मनोज दळवी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी मोतीराम दळवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचे. टेनिस बॉल मध्ये आपण विचार केला तर पारगाव म्हणजे भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे मित्रांनो. महाराष्ट्राचा बाईकमॅन म्हणून सुद्धा आकाश तारेकरला ओळखलं जातं. पारगावचाच खेळाडू आणि पारगावचे बरेचसे मान्यवर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचाही आम्ही इथे सन्मान करतोय. आणि आजच्या तारखेला आपण पाहिलं तर आकाश तारेकरला तुम्ही प्रतीक स्पोर्ट डिंगडॉंग टेनिस क्रिकेट मधला सर्वात मोठा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं खुल्या गटातनं त्या संघामध्ये तुम्ही पाहत असता. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल पारगावचे अनंत दळवी उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार होईल. अनंत दळवी साहेबांना विनंती आपण या. सुमितचा हा वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. वेगाने इम्प्रेस केलाय गोलंदाजाने. खूप कमी वयाचा खेळाडूने ज्यावेळी आम्ही महेंद्र भोईर यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली होती मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये त्यावेळी त्यांनी उल्लेख केला की माझीही गोलंदाजी चांगली आहे, मात्र 2 नवीन गोलंदाज मला मिळालेत, आदित्य आणि सुमित, त्यामुळे मीही गोलंदाजी करत नाही. त्यानंतर अजय पाटील सुद्धा तुम्ही पाहत असता. आकाश पाटील हे ऑप्शन आहेत. त्यामुळे ऑप्शन भरपूर आहे महेंद्र भोईर यांच्याकडे. हा चेंडू तुम्ही पाहतात कार्पेटच्या माध्यमातून. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. आमच्या व्यासपीठावरती कमलाकर दळवी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार होईल. कमलाकर दळवी साहेबांनी विनंती या. आपलाही सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे जनक मोतीराम दळवी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 12 धावा, 1 गडी बाद मोठागाव संघ. 1 गड्यांच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग घेऊ नका, सामना लगेच सुरू करायचा आहे. कमलाकर दळवी साहेबांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर प्रवीण दळवी आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत पारगावचे. त्यांना विनंती या. प्रवीण दळवी साहेब पारगावचे. प्रवीण दळवी पारगावचे, त्यांना विनंती असेल या. अनिल मेहर पारगावचे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार होईल. केतन मेहर सुद्धा एक अप्रतिम क्रिकेटर तुम्ही पाहता पारगाव टीम मध्ये. सद्गुरू सिमेंट पारगाव या नावाने संघ तुम्ही पाहत असता रायगडमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते. तर प्रकाश पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर दिलखुश दळवी सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. इथे मात्र हलकसं अपील केलं होतं, मात्र पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागल्यात त्या 13 धावा आदित्य गोलंदाजीसाठी आलेत. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली होती मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये. तो तुम्ही गोलंदाज पाहतायत आदित्य. हा चेंडू तुम्ही पाहतायत ज्या वेगाने आला त्याची वेगाने त्याला फेकून दिले. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. चौकार. सतरा धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. तर नवनीत पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत माटाडीचे. त्यांचाही सत्कार होईल. मी मोतीराम दळवी यांना विनंती होतो की त्यांचा सत्कार करायचे. तर नवनीत पाटील साहेबांना विनंती या माटाडीचे. हा चेंडू तुम्ही पाहतायत सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू 1 बाउंस सीमा पार. चौकार. सोमनाथ पाटील साहेब सुद्धा उपस्थित. त्यांना विनंती या. आपलाही सत्कार होईल. सोमनाथ पाटील साहेब की आपण पाहिला तर सध्या आपण पाहिला तर आगासा संघ सुरेख कामगिरी करतोय. राहुलभाई पाटील चषकची स्पर्धा सुरू आहे. अडवली त्या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. या स्पर्धेत सुद्धा टॉप 3 मध्ये तुम्ही सातत्याने चांगलं क्रिकेट. किंग ट्रॉफी मध्ये सुद्धा उपविजेता, खाडी चषक मध्ये उपविजेता. हा चेंडू मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाण्याचा पंच वाईट चिकून करतायत. 1 बाउन्सचा इशाराही केलाय.
दातुलीचे कुणाल पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार इथे होईल. दातुलीचे कुणाल पाटील साहेबांना विनंती, या आपला सत्कार होईल. तर कुणाल पाटील यांचे सत्कार जरूर इथे केला जाईल मोतीराम दळवी साहेबांच्या माध्यमातून. खूप सारं प्रेम मोतीराम दळवी यांनी दिलंय. वाईटचा इशारा जरूर आलाय. धावसंख्या होती ती 22 धावा. घनश्याम दळवी साहेबांना विनंती, या. घनश्याम आपण यायचे. इथे एज लागते आणि फलंदाज महेश शिके समाप्त होईल. दुसरा धक्का मोठागाव संघाला मैदानाच्या आतमध्ये 22 या धावसंख्येवरती. राहुल पाटीलच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतोय, मात्र थोडेसे मागच्या चेंडूवरती थोडीशी नाराजी दिसले. क्रिकेट या खेळामध्ये आपण पाहिलं तर खेळाडूंच्या चेहऱ्यावरती बऱ्याचसे असे खेळाडू आहेत टेनिस बॉलमध्ये, त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी आनंद असतो. आम्ही प्रशांत भोईरला भरपूर वेळा पाहिलाय, बाळाला. त्यानंतर आमचे देसाईचे राम पाटील असतील, नेहमी त्याच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. सामना जिंको हरो नाही असे खेळाडू पाहिजे. आदित्य गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर जाण्याचे डोपनचं वाईट जिंकून करतायत. 23 धावा धापल कधी लागल्यात. कुणाल आपण पाहिलं तर अक्षय नाईक आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत आहे. संजय म्हात्रे सुद्धा होते. अतुल पाटील सुद्धा बऱ्याच वेळा स्कोररच्या भूमिकेत असतात. पंचांची भूमिकाही त्यांना बजवावी लागते. शिरीष म्हात्रे सुद्धा पंचांच्या भूमिकेत होते. हा चेंडू तो मी पाहत आहे कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळायचा प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न केला होता राहुलने. असं वाटलं तर झेलला कन्वर्ट करेल की असाच झेल आपण पाहिला तर 1983च्या विश्वचषक मध्ये कपिल देवने घेतला होता आणि तिथून मॅचला कलाटणी मिळाली. वेस्ट इंडिज संघाने विश्वचषक गमावला होता. त्याच पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न होता राहुल पाटीलचा. 2 धावा इथे मिळालेत मयूरला. 25 धावा धापल कधी हाफ सेंचुरी तुम्हाला पाहायला मिळते. आपण बघितले तर क्वार्टर सेंचुरी. 25 धावा. हा चेंडू फुलटॉस होता कॉर्पेटच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13.00च्या सरासरीने 26 धावा झाल्यात. दोन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांत नक्कीच तुम्हाला पाण्याची व्यवस्था केली जाईल. 26 धावा धावपाल करती लागलेत. सर्व संघांना इथे जेवण्याची व्यवस्था सुद्धा आहे. जे संघ या स्पर्धेत खेळलेत, टी शर्ट सुद्धा आहेत सर्व संघांसाठी. खूप कमी असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. 11,000 रुपये प्रवेश फी, टी शर्ट, त्यानंतर जेवणाची व्यवस्था आणि त्यानंतर बाईक, 2 सायकल, त्याही आपण पाहिलं तर फरारीचे आणि शूज तुम्ही पाहताय जागृती स्पोर्टच्या माध्यमातून. आणि प्रत्येक सामन्याला माणूस दुसरे आणि खूप खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य या स्पर्धेत तुम्ही पाहिलं तर एक वेगवेगळा मोमेंटो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. सन्मान चिन्ह पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा चांगली स्पर्धा, मोठी स्पर्धा असते तेव्हा खेळाडूंचं सहकार्य खूप महत्वाचं असतं. 2 षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज सुमित भोईर येतात दुसऱ्या स्पेलमध्ये. जे सुमित चौले केला उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतात व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. मयूर भोईरला 1 धाव इथे मिळेल. स्ट्राईक एंडला आता मात्र तेजस मोर येत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 27 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. किंग ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तर सूरज दुधकर वसार संघाचा जो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. 101 धावा आणि 13 गडी त्याच्या नावावरती होते. इथे दिवा आणि अगस्त संघ टॉप 3 मध्ये. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच व्हाईटची खून करतायत. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपल करावं लागलं ते 28. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांत नक्कीच तुम्ही जलपान सुद्धा करू शकता. पाण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून.
इथे मात्र झेल खून घेणार हा प्रश्न जरूर होता. दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आहे. महेंद्र भोईर सुद्धा थांबले. शॉट थर्डमॅनचा क्षेत्रक्षी सुद्धा थांबला, त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण होतील. धावसंख्या 30. मोठा धावसंघ प्रथम फलंदाजी असताना 30 धावा तुम्हाला धावपळीमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे आणि यातून जो संघ जिंकेल यातून विजेता संघ सोनारपाडा संघावर फाईट करेल. पायचीचं स्ट्रॉंग अपील मात्र पंच लेग बायची खून करतायत. एक धाव अजूनही ऍड होईल. धावा झाल्या 31. धावा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरळीत फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमा पार फरार. 4 धावांसाठी. कधी लागलेत. दिवा संघाचे कॅप्टन सुद्धा इथे दाखल झालेत. अजून भरपूर टाइम आहे. 4चा टायमिंग नक्कीच त्याने दिला होता आयोजकांनी. यानंतर यातून विजेता संघ सोनापडा आणि त्यातून विजेता संघ वाकलन, त्यानंतर ड्रॉ. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. हातावरती नियंत्रण नाहीये गोलंदाज सुमित भोईरच्या. वेगाने तो नेहमीच इम्प्रेस करतो, मात्र अचूक टप्पा असणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय त्या इष्टा कव्हरेजच्या दिशेने चेंडू घेऊन करताय. क्षेत्रक्षी खूप वेगाने आलेत. 2 धावा मिळत आहेत. 38 धावा झाल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. यानंतर काही सन्मान आहेत. सात चेंडू आतापर्यंत वाईट फेकलेत दैसर संघाने. यावेळेस मात्र चेंडू फक्त दिशा दिली. इष्टा कव्हरेजर मधून क्षेत्रक्षी खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे पूर्ण आलेत आणि 3 षटकांचा खेळ संपला. इथे धापल करावं लागले. त्या 40 मी मोतीराम दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ग्लोबल इंग्लिश स्कूलचे चेअरमॅन आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. महेंद्र दळवी दातिलीचे, त्यांना विनंती या आपला इथे सत्कार केला जाईल. ग्लोबल इंग्लिश स्कूलचे चेअरमॅन महेंद्र दळवी साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. रुपेश सावंत यांना विनंती करतो की आपण यायचे व्यासपीठाच्या दिशेने. रुपेश सावंत. 3 षटकात मोठागाव संघाने 40 धावा कुठल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहिलं तर राहुलभाई पाटील स्पर्धा सुद्धा जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केली जाते. तर आजदेगाव येथे 40+ स्पर्धा सुरू आहे. ती स्पर्धा जीटीसीच्याच माध्यमातून कव्हर केली गेली. महेंद्र दळवी साहेबांचा आभार व्यक्त करतो आम्ही. त्यानंतर मंगेश कोळेकर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. तर याचे मंगेश कोळेकर साहेब आपला इथे सत्कार केला जाईल. मंगेश कोळेकर यांचा इथे सत्कार होईल. मोतीराम दळवी यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर रुपेश साहेबांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. रुपेश सावंत साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. 4थं षटक होते गोलंदाज महेंद्र.
अजय पाटील मला वाटतं नाहीये संघामध्ये. त्यामुळे महेंद्र गोलंदाजी करण्यात येत आहेत. आकाश हेही ऑप्शन होतं. फुलटॉस चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू खेळून काढतायत. चेंडू वेगाने सीमा पार जाईल. हा दणदणीत चौकार. चव्वेचाळीस धावा दाबलगती लागतात मोठागाव संघाच्या. बॅकिंग बघा किती चांगली आहे. अन्यथा चौकारी तुम्हाला पाहायला मिळाला असता. दोन धावा इथे मिळत आहेत. 46 46 धावा धाबलगती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना मागच्या मॅच मध्ये 80 धावा कुठल्या होत्या जयगाव देवी सोनारपाडा संघाने. हा चेंडू तुम्ही पाहतायत फाईन लेगच्या दिशेने वेगाने सीमा पार जाईल. चौकार. पन्नास धावा इथे कंप्लीट झाल्यात मुडागाव संघाच्या. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महेंद्र दोन धावा इथे ऍड होतील. 52 52 धावा झाल्यात मुडागाव संघाच्या. चौथं षटक मार्गस्थ असताना चौथ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. एकच विकेट आतापर्यंत गेली. 2 विकेट गेलेत. विनाथ आणि महेश बाद झालेत. येणाऱ्या फळामध्ये आपण पाहिलं तर किरण पाटील आहेत, नितीन म्हात्रे आहेत आणि जलफेश भोईसारखा एक आक्रमक फलंदाज आहे. आणि फलंदाज इथे बाद होईल. तेजस बॅक टू द पॅव्हेलियन. एकोणीस धावांचं योगदान दिलं तेजसने. जलपेश आलेत नवीन फलंदाज. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. चार षटकांचा खेळ संपल्याने मोठागाव संघ धावसंख्या केली ती 55. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 55 धावा झाल्यात. आणि शेवटचं षटक आता बघायचे कोण घेऊन येतोय. एकविराई क्रिकेट संघ दातिवली आयोजित आमदार चषक 2021 स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस. 55 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये 80 धावा सोनापाडा संघाने कुठल्या तर बघायचं इथे मोठागाव संघ किती धावा कुठतोय. आकाश फाडले आहेत शेवटचं षटक घेऊन. पंचावन्न धावा झाल्यात.
शेवटचं षटक आहे. आकाश पाडे आले शेवटचं षटक घेऊन. एक धाव अजून ऍडवल. धावसंख्या 56. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 56 धावा कुठल्याच मोठागाव संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 गडी बाद 56. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यातून विजेता संघ मात्र सोनारपाडा संघाबरोबर 4 षटकांची मॅच खेळ. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. याच गोलंदाजीसाठी आकाश जाणले जातात. व्हेरिएशन खूप चांगले आकाश या गोलंदाजाकडे. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समालोचन कक्ष एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पाहावा गेल ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. पंच वाईट चेकून करतायत. सत्तावन्न धावा झाल्यात. या इनिंग मधला हा 8वा वाईट चेंडू आहे. 12 धावा अवंतच्या स्वरूपात खर्च केलेत. अजून एक वाईट. धावसंख्या 58. शेवटचं षटक मार्गच आहे. दिवा संघ सुद्धा इथे दाखल झालाय. सुरत चौथे स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. याच्यानंतर अजून आपण विचार केला तर 2 मॅचेस आहेत 4-4 षटकांच्या. त्यानंतर ड्रॉ होईल 3 संघांमध्ये. हा चेंडू तुम्ही पाहताय. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पलीकडे. षटकार. आयोजकांना विनंती असेल जुना चेंडू द्यायचे लवकर. धावा झाल्या 64. मॅच चेंडू आलाय. धावा झाल्या 64 मोठागाव संघाच्या. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच झाडाला लागल्यानंतर चेंडू षटकार आहे आणि जलपेशच्या बॅटमधून षटकार आलाय. जरूर सॅक्रिफाईस केली होती तेजस मोरेची. अजून एक फुलटॉस चेंडू होता. वाईडिश लॉंगाच्या दिशेने चेंडू घेऊन करतायत. क्षेत्ररक्षणी केली चूक आणि चेंडू 1 बाउंस सीमा पार. चौकार. पाच चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलंय आणि संघाची धावसंख्या झाली ती 74. 74 धावा येतात या खेळपट्टीवर दुपारच्या सत्रामध्ये. हा चेंडू हवेत आहे आणि झेल झालाय ड्रॉप. विकेट टॉसला खूप महत्व आहे त्यामुळे मयूरने थांबवलंय. धावा 2 ने पुढे सरकतील. धावा झाल्यात त्या 76.
तर धावा झाल्यात मोठागाव संघाच्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 76. एक मॅरेथॉन इनिंग कमी चेंडूमध्ये साकारली ती जल्पेशने. 77 धावांचं लक्ष्य. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती शाळेचे मोनिश मडवी सुद्धा उपस्थित आहेत. तो मोनिश मडवी यांचेही सत्कार इथे केला जाईल. शाळेचे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 77 धावांचं लक्ष्य. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. AK-47 बाबूशाह यांच्याकडे डीजे. आज इस टूर्नामेंट की बात करेंगे ना, आखिरी दिन है जहां पर आपको एक्स्ट्रा 2 मैच मुकाबला खेला जाना है, जहां सेमीफाइनल आपको खेला जाना है और जहां आपको एक फाइनल मुकाबला खेला जाना है। तो वक्त जितना बचेगा शायद आगे का मुकाबला जो है वो शायद 4 ओवर का मुकाबला देखने को मिलेगा, क्योंकि हर टीम चाहते हैं तो चलिए बात करेंगे। टारगेट देखिए 77 रन, 77 रन के टारगेट से देखिए टारगेट बहुत बड़ा है। यहाँ पर से दोनों अंपायर देखिए मैदान के अंदर बेहतर, कड़ी धूप पर कड़ी चुनौती। भाभी नगर से गणेश मुंडे साहब यहाँ पर तशरीफ रखते हुए भाभी नगर से बात करेंगे। विपुल से गणेश मुंडे साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए, तहे दिल से उनका भी स्वागत यहाँ से। विपुल मुंडे साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आमदार चषक मध्ये 2021 मध्ये सहर्ष स्वागत. चौकार येतोय. ओ टू बाबूशाह. टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 4 रन और शुरुआत देखिए यहाँ पर चौके के साथ है। और नितेश सर बात करेंगे बड़ी टारगेट से यहाँ पर
और मैं पहले ही बताया कि इस टीम में बात करेंगे यहाँ पर से नीलेश दादा देखिए यहाँ पर से इंजोरी हैं, काफी लंबे समय देखिए उन्हें इंतजार करना पड़ेगा, 2-3 महीने आराम के लिए निश्चित रूप से। बाउंसर से देखिए यहाँ पर से हमला किया गया, यहाँ पर से जलपेश वो की बात करेंगे देखिए कमाल के खिलाड़ी हैं, हरपत मौला खिलाड़ी हैं। और वो जिम्मेदारी देखिए बात करेंगे ना नीलेश दादा के बाद अगर उस टीम में कोई जिम्मेदारी ले सकता है तो ये हो खिलाड़ी बल्लेबाजी गेंदबाजी से। क्या कमाल के खिलाड़ी देखिए जूनी डुम्बोली के मैदान के ऊपर श्रद्धांजलि चषक में उनके पहला मैच खेलने के साथ स्क्रैम आया। और यहाँ पर देखिए टाइमिंग देखिए कितना बेहतर, यहाँ पर मिट्टी कुट चिरता हुआ यहाँ पर सुभाष पाटिल सर का इशारा देखिए 6 रन। तो चलिए गेंदबाज तैयार है, जलपेश भुईर फिर से एक बाहर है। ओहो ये 6 बार टाइमिंग देखिए क्या इतना यहाँ पर से फील्डर्स हैं, लेकिन क्या बन जाएंगे दर्शक। गेंद देखिए यहाँ पर रुका, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज यहाँ पर बड़े आसानी के साथ और दूसरा रन मुकम्मल करते हुए देसर मुठागांव के बीच में एक बिग फाइट मैच यहाँ पर। तर सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल की आपल्या गाड्या जरा व्यवस्थित पार्किंग करायच्या आहेत। 4 व्हीलर आपण पाहतो ज्या मेन एंट्रीची ते 4 व्हीलर आहेत काही त्या रिमूव्ह करायचे। थोड्याच वेळात आपण पाहिलं तर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचे इथे थोड्याच वेळात आगमन होईल, तर मी आपल्या गाड्या थोड्याशा व्यवस्थित पार्किंग करायच्या आहेत। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा अब 12 रन से एक अच्छा शुरुआत मैं कहूंगा यहाँ पर से गेंदबाजी का। भलाई यहाँ पर छक्के खाई, लेकिन उसके बाद कमाल की वापसी ऊपर की बात करेंगे। तीसरा गेंद और छठा गेंद, 2 गेंद डॉट निकला, आखिरी समय में मुश्किल बनाए। और चलिए मेहमानों की बात करेंगे ना, इस टूर्नामेंट की बात करेंगे। आज आखिरी दिन है, काफी तादाद से मेहमान देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए, लेकिन अभी भी बात करेंगे ना यहाँ से 24 गेंद बचाएं और इस 24 गेंद के अंदर आपको मंजिल और रास्ता, वो सफर आपको तय करना होगा, जहां आपके सामने एक विशाल टारगेट्स रखा गया है। और दहशत टीम बात करेंगे ना, ये एक ताकतवर टीम है जिनके पास बल्लेबाजी लाइनअप काफी मजबूत है, स्ट्रॉन्ग लाइनअप। राहुल पटेल देखिए जैसे खिलाड़ी उस टीम में, भाई के उनके नाम से पिछले साल देखिए स्वर्गीय रतन बोर्ड ट्रॉफी जहाँ फाइनल तक पहुंचने वाली टीम है। और इस टीम के अंदर देखिए काफी कुछ है। इस बार बात करेंगे मकर संक्रांति ट्रॉफी में भी, द्वारली के ट्रॉफी में लीजिए। और नितिन सर बात करेंगे ना, जो कहते ना अनुभव इन्हें काफी मिल चुका है इस टीम को। और चलिए बड़ी आसानी के साथ, ओहो जलपेश के हाथों से निकल गई जलपरी। ये बहुत बड़ा विकेट हो सकता था यहाँ पर। और ये चलिए क्या कर दिए भाई, खुद के पैर के ऊपर कुराड़ी मार दिया आपने। जरूरी नहीं था नितिन सर, यहाँ पर देखिए 2 रन आ चुका था। कहते ना लालच काफी बुरी चीज रहता है यार। 2 रन तो आ चुका था आसानी के साथ, तीसरे के लिए भाग रहे थे यहाँ पर, लेकिन विकेट गिरता हुआ यहाँ पर मिलिंद देखिए अच्छे बल्लेबाज। तो चलिए बात करेंगे, देखिए हमारे मिलिन आउट हुए, लेकिन आक्रामक बल्लेबाज राहुल पाटिल जी के मैदान के अंदर इस मुकाबला में कोई अगर पलटवार कर सकता है, अगर इस मैच का रुख बदल सकता है, नक्शा बदल सकता है, वो है बल्लेबाज। बहुत बड़ा बल्लेबाज है, कहते ना कामयाबी की दरवाजा उन्हीं के लिए खुलता है जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं। क्या राहुल पाटिल से यहाँ पर बात करेंगे, वो दरवाजा खोल पाएंगे? मोतीराम दादा देखिए जिन्होंने बिल्कुल से वो कामयाबी के दरवाजे उस मुकाम तक पहुंचते हुए, राजू दादा देखिए उनके आने का समय नहीं, तो उनके इंतजार में
घर सजाए हैं, लेकिन यहाँ पर देखिए जिस बल्लेबाज के लिए जाल बिछाया गया था, ओहो मुश्किल था, लेकिन तेजस ने यहाँ पर देखिए तेजाब भी डाल दिए। कितना बड़ा विकेट। देखिए ये राहुल की बात करेंगे ना, इसकी खेलने का अंदाज ही यही है, शायद अफरीदी के जैसे। पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने की कोशिश कीजिए। किरण दळवी यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। देखिए किरण दलवी सब बात करेंगे, यहाँ पर तशरीफ रखेंगे निश्चित रूप से। तो चलिए चलेंगे मुकाबले की तरफ। देखिए पर उसके गिरा, लेकिन इस मैदान के अंदर देखिए महेंद्र अभी तक और ये चलिए क्या इमेज का यहाँ पर काम करना चाहेंगे यहाँ पर से महेंद्र। आप फील्डिंग देखिए, एफर्ट देखिए। और नीतीश सर, मुझे यहाँ पर जिस तरह के यहाँ पर मोटा गांव टीम का फील्डिंग देखने को लग रहा है ना, माइकों का आसान नहीं रहेगा। दहिसर टीम के लिए यहाँ तक पहुंचना इस टारगेट के लिए आसान नहीं रहेगा, उन्हें ऊपर से उड़ना होगा। ट्रेन से पहुंचना ये टारगेट तक मुश्किल होगा, हेलीकॉप्टर उड़ाना होगा। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंच गए यहाँ से 15 रन। फिर से एक बार गेंदबाज तैयार है, और ये चलिए जगह बनाकर हटकर खेलना चाहते थे। एक्स्ट्रा में रन आता हुआ वाइड का इजाफा देखिए। कड़ी धूप पर कड़ी अंपायरिंग का यहाँ पर आज 9 मुकाबला कुल खेला जाना है। बात करेंगे तो यहाँ से देखिए ये 5वां मुकाबला है, और नितिन सर इसके बाद जो होगा छठा मुकाबला। छठा मुकाबला देखिए इंतजार में कौन सा टीम है, सोनारपड़ा टीम। समीर जी नेतृत्व उनकी पूरी टीम। देखिए 4 ओवर का मैच रहेगा, ये चीज के ऊपर गौर रखना होगा आपको। ओहो हो टाइमिंग देखिए यहाँ पर, लेकिन सीधा फील्डर के पास। ओ गेंद निकला था, जैसे कहते ना कबूतर जा जा। एक खिलाड़ी नहीं, बड़े खलनायक हैं, गांव देवी क्रिकेट से तातु लेके बड़ा अच्छा स्कोरिंग भी काम करते हैं। का सम भी कागज के टुकड़े होते हैं, एक अच्छे ऑलराउंडर हैं। फिर इन्हें ले लीजिए हार्दिक पांड्या की जगह। मोंटी जॉन्टी का काम भी करते हैं, लेकिन इस मैदान के अंदर देखिए एमएस का हमने बात किया। महेंद्र ने देखिए टॉस जीते थे, चेहरे पे मुस्कान था, चेहरे पे नूर था, लेकिन सो चेहरे से नूर निकलता हुआ, क्योंकि इस चेहरे के नूर को लूट लिए थे यहाँ पर बल्लेबाज तेजस। देखिए यहाँ पर 9 गेंद के ऊपर 19 रन। उसके बाद जो आखिरी समय में जलपेश एक हरपन मौला खिलाड़ी, और मकर संक्रांति ट्रॉफी में देखिए लगातार 4 छक्के दागे थे, यहाँ पर भी दूसरा छक्का दागे थे। हाँ मैं कहूँगा आने वाला भविष्य है, शायद नीलेश दादा की बात करेंगे ना, उनके गैर मुद्दे में यहाँ पर बेहतर उपस्थिति दिखाते हुए। तो चलिए यहाँ पर बात करेंगे जलपेश भुईर। देखिए लगातार जाल बिछाते हुए
कहते हैं ना 18 गेंद अभी भी जीत के लिए देखिए 60 रनों की जरूरत है। ताकत अपनी बल्लेबाजी पे डाल, गेंदबाजी की सोच पे नहीं। अगर आप गेंदबाजी की सोच पे चलते जाओगे तो फिर मुश्किल बनेगा भाई। महेंद्र देखिए यहाँ पर सोच रहे हैं भाई हमें हेलीकॉप्टर उड़ाना होगा, लेकिन कहते हैं ना एम एस धोनी ने कहा था हेलीकॉप्टर समंदर से उड़ता नहीं और समंदर में उतरता नहीं, उसके लिए सही स्थान चाहिए, सही जगह चाहिए। और ये चलिए सही जगह सही स्थान ढूंढने के लिए निकले थे, लेकिन से कहते ना सजनी तो चली ससुराल, लेकिन महेंद्र को जाना पड़ेगा इस बार डगआउट। कहाँ कहाँ गई लेकिन सजना नहीं मिला। अरे वेस्ट इंडीज में जाइए ना एक बार। अरे वेस्ट इंडीज के खिलाड़ी क्या कम है क्या हीरो से? बताता हूँ उनके बारे में, अभी रुको। और ये चलिए बाउंसर से यहाँ पर हमला, वाइड यॉर्कर रहा, वाइड का जपा। जीतू जी कहते ना किसी का शकल को देखकर उसका ताकत का अंदाजा मत लीजिए। शकल ऐसा क्रिस गिल का भी बहुत खराब है, लेकिन कितना खतरनाक है। इसलिए तो प्रीति जिंटा देखिए उन्हें इस टीम में रखे हैं, तो फिर वो सलमान से कम कैसे हो गए? और ये चलिए कमाल की गेंद, ओहो गेंद कहां से निकला। कहते हैं ना जब वक्त बुरा हो फिर गेंद कहीं से भी निकल सकता है। कहते हैं ना बुरी नजर से देखो तो हर चीज बुरी लगती है, अगर अच्छी नजर से देखो ना, वेस्ट इंडीज की लड़की भी कटरीना कैफ लगती है। नजर अच्छा होना चाहिए, अगर हम गलत नजर से देखेंगे तो फिर। और ये चलिए भाई उड़ाने की कोशिश है, नजर अच्छा कर लीजिए फिर। ओहो हो, ये क्या हो गया है भाई? कैच काफी छूट रहा है लेकिन मैच अभी तक नहीं छूटा है। जल पे देखिए अभी हल्के से कुछ बोल रहे हैं, लेकिन अगर मुकाबला निकला तो फिर आग उगलने में गेंदबाज ज्यादा वक्त नहीं लेते हैं। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा 28, 28 रन। कहते ना बुरी नजर से देखो तो हर चीज बुरा लगता है, अगर नजर सही हो तो फिर हर चीज बेहतर लगता है आपको। शायद हम वेस्ट इंडीज के खिलाड़ी को वो नजर से देखते हैं, लेकिन आज भी देखिए T20 के हीरो हैं, वो वाइड गेंद को भी जाने नहीं देते हैं, वाइड गेंद के ऊपर भी छक्का लगाते हैं, इसलिए आज T20 के बादशाह हैं। आप देखिए ना मुंबई में जंगली जानवर कैरन पोलार्ड क्या हमला करता है, जो उनके हमला करने के अंदाज, वो जंगली जानवर नहीं है, वो खूबसूरत खिलाड़ी है, लेकिन जो हमला करने के अंदाज बहुत खतरनाक हो जाते हैं जब वो जीत में आ जाते हैं। वेस्ट इंडीज के खिलाड़ी का बात करेंगे तो चलिए मैदान के अंदर ड्रिंक्स देखिए, यहाँ पर पानी पीते हुए खिलाड़ी, लेकिन क्या यहाँ पानी पीने का समय है? कहते ना काली चुनरी और काली जुल्फी, काली रंग है कड़ाई का, पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का। क्योंकि आने वाला देखिए 12 गेंद जीत की बात करेंगे तो यहां से 29 रन बनाए हैं। देखिए टारगेट की बात करेंगे तो 77 रनों का टारगेट से अभी भी देखिए 48 रनों की जरूरत है आने वाले यहां पर से 12 गेंद के ऊपर। डीजे
तो चलिए बात करेंगे 12 गेंद 48 की जरूरत है। ऐसा मुकाबला खेला गया था भाई आईपीएल में चेन्नई बैंगलोर के बीच में, तभी विराट कोहली ने गेंद हाथों पर ले लिए थे। एलबी मॉर्गन ने काफी खूब धोया था उनके ऊपर में। और उसके बाद लोग जान चुके हैं, कोई प्रीमियर लीग हो कोई भी मुकाबला लीजिए, दुश्मन को कभी हल्के में मत लीजिए। लेकिन से दईसठ टीम मैं कहूँगा थोड़ा एक तगड़ी टीम थी यहाँ पर, नाखुश रहेंगे। स्कोर देखिए अभी भी 12 गेंद 48 की जरूरत है। टोटल देखिए बना है 29 रन। शॉर्ट लेग पर देखिए एमएस धोनी बात करेंगे, क्योंकि मोटा गांव के देखिए बिरनाथ देखिए बात करेंगे, कैप लगाए हैं। भाई कहूँगा प्रॉपर वो धोनी की पूजा कर रहे हैं। डॉट गेंद यहाँ पर निकला। चलिए थोड़ा सा जीतू जी और गेंद और रनों के बीच में जिक्र कीजिए। 29 रन बनाए हैं, 77 का टारगेट था यहाँ पर। चलिए वही 48 रन, हम पहले से भी बात जिक्र करके आ रहे हैं। लेकिन ये बीच बीच में क्या हो रहा है, ये खिलाड़ी सुनते नहीं हैं लेकिन बरस जाते हैं। लेकिन यहाँ पर देखिए और एक बड़ा छक्का, जैसे कहते हैं ना मुर्दे पे जान आना, जैसे कोरोना वायरस पॉजिटिव साबित करना। यहाँ पर देखिए छक्का। चलिए अभी देखिए यहाँ पर गेंद और मुकाबला के बीच देखिए थोड़ा सा रंग बदलता हुआ। अभी भी 42 रनों की जरूरत है मैदान के ऊपर। और ये चलिए ताकत डाले, किनारा लिया और आउटफील्ड तेज देकर तो जाएगा चौका। लेकिन समीकरण देखिए बदलता हुआ, अभी 38 की जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे, 9 गेंद इस मुकाबले में थोड़ा जान आता हुआ। नहीं मिलेगा, खाना मिलेगा। खाना बहुत बनाया गया है, जाइए जिस किसको खाने का आनंद लेना है। मोतीराम दलवी साहब ने आज दिल खोल दिए हैं पूरी तरह से। टोटल की बात करेंगे तो टोटल देखिए यहाँ पर से 39 39 रन। देखिए अभी भी जीत की बात करेंगे ना, 38 रनों की जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे, 9 गेंद इस मुकाबला में देखिए मजा आता हुआ, धीरे धीरे करवट बदलता हुआ। और यहां से देखिए बल्लेबाज बता रहे हैं, सोमनाथ बता रहे हैं, भाई कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की। और हिम्मत ना हारी गुरु मैदान पर अभी तक, क्योंकि मेरी आदत है हमेशा गेंदबाजों से लड़ने की लड़ने की। ओहो ये चलिए उड़ाया, गिली 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 चंपा, खुश है रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक डीजे। लेकिन पहले आ गया, अच्छी बात है। चलिए जल्दी आए तो खाना खा कर लीजिए, क्योंकि यहाँ पर आयोजन करता हूँ की तरफ से हर खिलाड़ी हर दर्शक के लिए। देखिए खिलाड़ी खा पी कर आते हैं घर से, लेकिन कभी कभी मैदान में खाने का मजा कुछ अलग रहता है। कहते ना महफिल में खाने का कुछ मजा अलग रहता है, घर पे आप कितना भी खा लो। और ये चलिए भाई वाइट का इजाफा, एक्स्ट्रा के रूप में एक रन आता हुआ। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 46। लेकिन से जीत और हार के बीच में देखिए अभी भी 8 गेंद 31 की जरूरत है। नितिन सर मुकाबला देखिए करवट बदल रहा है धीरे धीरे यहाँ पर से। और जो जलपेश है मैं कहूँगा थोड़ी सी यहाँ पर निराश के जताते होंगे, कुछ फील्डिंग खराब था, अभी सोच रहे होंगे काश हम हल्के में ना लेते। ओहो ये चलिए कितना तेज बल्ला चला रहा है। अभी भी देखिए 7 गेंद जीत की बात करेंगे, 31 की जरूरत है। लगेगा तो छक्का, एक उम्मीद जागा रहेगा अगर आखिरी ओवर में कोई कभी कैसा गलती हो जाता है खिलाड़ियों से। लेकिन क्या मोटा गांव टीम इतना बड़ा गलती करना चाहेगा। नीलेश दादा अगर इस मैच को देख रहे हो तो उनका तहे दिल से स्वागत। देखिए कई सारे खिलाड़ी को उभार कर ला रहे हैं और जरूरत है मेरे हिसाब से ग्रामीण डंबोली क्रिकेट को। और ये चलिए भाई गेंद कहां पहुंचा,
और फील्डर भी निश्चित रूप से मदद कर रहे हैं कहीं ना कहीं कि इनको बाउंड्री लाइन के दूर पहुंचाने के लिए यही बता रहे हैं, लेकिन वो बता रहे हैं सूरज का किरण है, मैं क्या करूं। इसलिए कहते हैं ना, बनना है तो सूरज बनो, चांद मत बनो। चांद बनोगे तो हर कोई आपको देखने लगेगा, सूरज बन जाओ भाई, नजरें झुकाकर लोग तुमको देखेगा। मोतीराम दलवी साहब देखिए क्या कमाल के यहाँ पर सूरज बनते हुए इंसान। आज देखिए गांव से देखिए बात करेंगे हेमंत जी, देखिए वो भी निश्चित रूप से शुभकामना आता हुआ स्वागत है भाई। बाबूशाह काम से गया। चलिए यहाँ पर व्हाट्सएप देखिए वीडियो कॉलिंग के माध्यम से जो प्रेम है, लेकिन इस मुकाबला के बारे में थोड़ा जिक्र करना पड़ेगा। 6 गेंद देखिए 29 का जरूरत है। क्या एक कहते ना, जहाँ चमत्कार है वहां नमस्कार है। क्या यह चमत्कार यहाँ पर हो पाएगा ऐसा? अगर कहूंगा मोटा गांव टीम को कोई अगर हरा सकता है तो वो है मोटा गांव टीम। दूसरा कोई नहीं हरा सकता है। अगर वो टीम को कोई हरा सकता है तो वो मोटा गांव टीम, क्योंकि अगर वो कुछ गलती करेंगे ना तब उसका फायदा मिलेगा। क्या 5 छक्का, ये निशानी बनाना होगा। एक गेंद आपके लिए रहेगी, सांसें ले सकते हो। क्या यहाँ पर नंबर आया नहीं, निश्चित रूप से यहाँ पर चौका देकर गया है। नंबर तो आया है भलाई 6 नहीं, लेकिन चौका आता हुआ। तो चलिए धन्यवाद डीजे। यहाँ पर से धक धक मुकाबला भी, और इसी बीच देखिए जिनके आने में हम घर सजाए थे। 5 गेंद देखिए अभी भी बात करेंगे जीत के लिए 25 की जरूरत है। तर या दरम्यान तुम्ही पाहताय आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होते ते आपले सर्वांचे लाडके ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष व स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक विनोददादा पाटील यांचे इथे आगमन। चार षटकार बाबूशाह इथे मारावेच लागतील ते सोमनाथला, आणि क्षमता आहे सोमनाथ मध्ये। या मॅचला ते कलाटणी देऊ शकतात। विलास राईट फ्रॉम द विकेट। हा चेंडूर मात्र या मॅचची जरूर हवा निघाली बाबूशाह इथून, कारण की आता 3 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे। ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आपण पाहतोय विनोदजी रतन पाटील यांचं इथे आगमन होतोय। साहेबांचं आम्ही मनपूर्वक वेलकम साहेब, आपण इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली। 3 चेंडू आणि नक्कीच 3 चेंडू आणि 24 धावांची गरज, आणि आपण पाहतोय ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतो आपले सर्वांचे लाडके ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आणि स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक विनोददादा पाटील यांचे इथे आगमन होते। दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। काही वेळापूर्वी आपण पाहिलं तर राहुल पाटील चषक मध्ये सुद्धा त्यांनी आपली उपस्थिती दाखवली होती, आणि वेळात वेळ काढून मात्र ही स्पर्धा तुम्ही पाहतायत। आमदार चषक, आपले सर्वांचे लाडके आमदार एकच वादा आमचा राजू दादा यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत। मोतीराम दळवी यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा प्रफुल्लदादा पाटील यांचे आगमन होते, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहतायत ज्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाची, ते अनंत पाटील यांचे आगमन होते, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। वेलकम आमदार चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। बिल्कुल नितिन सर बात करेंगे यहाँ पर से। जिस तरह के टेनिस क्रिकेट में ऊंचा दर्जा हम हर मैदान पर कहते आ रहे हैं। दोपहर का कड़ी धूप देखिए, कड़ी धूप के बाद यहाँ पर कड़ी चुनौती यहाँ पर बात करेंगे। विनोद दादा के हम जिक्र बात करेंगे, ठाणे डोंबिवली छोड़िए, हम रायगढ़ पर भी जिक्र करते हैं, महाराष्ट्र में भी जिक्र करते हैं, जो टेनिस क्रिकेट के समाज के साथ ऊंचा दर्जा दिए हैं। नितिन सर क्या कहना चाहोगे? दोपहर का खाना